तर भावांनो, आजचा आपला टॉपिक आहे टी-ओ-सीचा, ज्याच्यामध्ये आपण शिकू की कुठल्याही ग्रामरला सी-एन-एफमध्ये कसं काय कन्व्हर्ट करायचं. आणि हा जो क्वेश्चन आपण घेतला आहे, तो 2025ला पी-वाय-क्यू म्हणून पण आला आहे, तर मग त्याच्यापासूनच सुरुवात करू. तर मग जे सी-एन-एफ असतं, त्याचे काही रूल्स असतात. मेजरली 3 रूल आहे, जे आपण लक्षात ठेवायचे. पहिला रूल असा आहे, की राईट हँड साईडला इकडे आपण बघू शकता, की 2 नॉन टर्मिनल पाहिजे. हा पहिला रूल आहे. एकतर 2 नॉन टर्मिनल ठेवा, एक तर सिंगल टर्मिनल ठेवा, एक तर एप्सिलॉन ठेवा. जर आपण एप्सिलॉन ठेवतोय, तर मग आपलं हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण, की तो एप्सिलॉन लँग्वेजमध्ये पाहिजे. तर एप्सिलॉन ठेवायचा, नाही तर काही गरज नाही. तर मग आता हा प्रश्न आहे आपला, की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की एस जो आहे तो डिराईव्ह करतोय एप्सिलॉनला. आता तो एप्सिलॉनला डिराईव्ह करतोय. मग त्याच्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये आपण आन्सरच्या एस झिरो घेतलेला आहे. आता एस झिरो काय आहे? तर एस झिरो जो आहे ना, तो नवीन स्टार्ट सिम्बॉल आहे आपला. कारण की जर आपण एसवर ट्रान्सफॉर्मेशन करू, तर तो लँग्वेज अफेक्ट नको व्हायला, म्हणून आपण एस झिरो घेतलेला आहे. आणि एस झिरो डिराईव्ह करतो एस प्लस एप्सिलॉन, एवढंच आहे, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर आपण बाकी जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चनवरूनच जसेच्या तसं लिहिलेलं आहे एस आणि एला. एप्सिलॉन पहिल्या स्टेपमध्ये आपण कॅन्सल करून टाकतो, कारण की एप्सिलॉन ठेवायचा नाही आपल्याला. आपण इकडे पण एप्सिलॉन इकडचा काढला आहे, इकडचा काढलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर एस जो आहे तो एप्सिलॉनला डिराईव्ह करत असेल, तर जो एस असतो तो नलेबल होऊन जातो. मग आता इकडे आपला एस जो आहे तो एप्सिलॉनला डिराईव्ह करतोय. मग याच्यामध्ये काय होईल, की ए आहे ना, तो ए बनेल आणि बी जो आहे तो बी बनेल. मग एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण एस इकडनं चालला जाईल. मग आपण जे पुढची स्टेप आहे त्याच्यामध्ये ती पहिली स्टेप आपण सेम घेतली वरच्यावरून, आणि जे खाली आहे तर बी आणि बी हे आपण इकडनं ॲड केले. आणि ए जो होता, हा डिराईव्ह करतोय ए आणि बीला, त्यामुळे तो इकडे होता, म्हणून आपण बी इकडे टाकून दिले. आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये बघितलं तर हा जो फॉर्मॅट आहे ए आणि बी, तर तो जो फॉर्मॅट आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्याला काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले तर आपल्याला 2 नॉन टर्मिनल पाहिजे, नाही तर सिंगल टर्मिनल पाहिजे. तर मग आपण याला 2 नॉन टर्मिनल जे आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू. तर मग कन्वर्ट कसं करायचं, तर आपण याचे 2 पार्ट करू. पहिला पार्ट घेऊ ए, दुसरा पार्ट घेऊ एस ए. याच्यासाठी पहिला पार्ट घेऊ बी, दुसरा घेऊ एस बी. आपण ए आणि बी याच्यासाठी पहिल्या पार्टमध्ये घेतलंय, कारण की कॅपिटल ए जो आहे तो आधीच त्यांना डिराईव्ह करतोय. मग ते आपल्याला सोपं जाईल, म्हणून आपण हा जो स्मॉल ए तो त्याला पहिला पार्ट घेतला, आणि स्मॉल बीला जो आहे तो पहिला पार्ट घेतला. आणि एस ए आणि एस बी, एस वेगळा आहे, ए वेगळा आहे, हा एस वेगळा आहे, हा बी वेगळा आहे. यांना आपण कलेक्टिव्हली दुसऱ्या पार्टमध्ये घेतलं. म्हणजे आपण इकडे बघू शकता की हा एक नॉन टर्मिनल आहे, हा सिम्बॉल आहे. ठीक आहे, तो 2 गोष्टी नाही, ती एकच गोष्ट आहे. म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण हे सगळे नॉन टर्मिनल्स आहे. तर मग हा जो ए त्याला आपण स्मॉल ए डिराईव्ह करतोय असं दाखवलंय. बी स्मॉल बी डिराईव्ह करतोय. X1 एस ए डिराईव्ह करतोय आणि X2 एस बी डिराईव्ह करतोय. आपण का बरं केलं? कारण की आपल्याला तो जो फॉर्मॅट होता 2 नॉन टर्मिनलचा, तो मीट करायचा होता. जसं आपण इकडे फॉर्मॅट आहे. तर मग आपण जे हे सगळं सबस्टिट्यूट केलं ना, तर मग आपल्याला समजेल की आपलं आन्सर कसं आहे. तर मग आपण सबस्टिट्यूट करू. ठीक आहे. तर मग इकडे सगळ्यात पहिले आपल्याकडे काय होता, स्मॉल ए होता, आणि स्मॉल एला आपण घेतलं ए. तर मग तो केला. जो एस ए होता त्याला आपण सबस्टिट्यूट केलं होतं X1नी. आणि X1 काय आहे, एस आणि स्मॉल ए होता. म्हणजे X1 जो होता तो एस आणि स्मॉल ए होता. पण स्मॉल ए म्हणजे काय, ए. मग आपण ते इकडे लिहिले एस ए. त्याच पद्धतीने X2 जो होता तो होता एस आणि स्मॉल बी. पण जो स्मॉल बी आहे तो म्हणजे ए बी, तो आपण इकडे काय घेतलाय, ए बी घेतलाय. म्हणजे आपण याला एस ए एस बी असं लिहू शकतो. आणि मग आपण तेच इकडे सबस्टिट्यूट केलेलं आहे. एस एच्या जागेवर X1, एस बीच्या जागेवर X2, आणि एच्या जागेवर हा सिम्बॉल, बीच्या जागेवर हा सिम्बॉल, एच्या जागेवर हा, ए बीच्या जागेवर हा. म्हणजे तुम्हाला जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करायचा आहे. की क्रायटेरिया काय आपला, 2 नॉन टर्मिनल पाहिजे, एक सिंगल टर्मिनल पाहिजे, आणि जो एस आहे तो जो एप्सिलॉनला डिराईव्ह करत असेल तर ते चालतं. फक्त तो एप्सिलॉन जो आहे तो लँग्वेजमध्ये पाहिजे. तर मग अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.